केले शरीरे साधिले पर ब्रह्म. हा 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 कसं? अरे याच देहामध्ये राजा होता येतो, याच देहामध्ये सगळ्याच जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा माणूस होता येतं. याच जन्मामध्ये या जन्मावर या जगण्यावर सतदा प्रेम करावे. अरे या जगण्यावर सतदा प्रेम करावे. अरे मनुष्य जन्म अनमोल रे, तुम मिट्टी में ना घोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अरे मनुष्य जन्म अनमोल है, तुम मिट्टी में ना घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. विठाला विठाला हरिपाठ कीर्ते मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याग. पवित्रची होय देह त्याग, पवित्रची होय देह त्याग. हरिपाठ कीर्ते मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याग, पवित्रची होय देह त्याग, पवित्रची होय देह त्याग. बोला आता हरिपाठ कीर्ते, बोला बोला खालून. मुखे जरी गाय, बोला ना. पवित्रची होय देह त्याचा. बरं सांगा बरं आता ही चाल कोणाची आहे सांगा. बोला. वा वा वा, बाबा महाराज सातारकरांची चाल आहे. आयुष्य जाईल तोपर्यंत, चंद्रसूर्य राहील तोपर्यंत ही चाल राहणार. पण कशामुळे आहे? तर हरिपाठात गायल्यामुळे दादा. कशात? आपण ती हरिपाठात गायली बाबा महाराज सातारकरांनी, म्हणून ती अजरामर आहे दादा. तसा हा पवित्र देह करायचा असेल तर भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. बेटाला बेटा हो, भगवंताच्या नावाने हा देह पवित्र होणार आहे, नुसता देह पवित्र होणार नाही दादा. अहो मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा. देवबाबा वाघेरा, वैकुंठवासी शांताराम बाबा गांगोडा, ह्या लोकांची ते गेल्यानंतर नावं घेण्याचं कारण काय? एक ना दादा, काय कारण असेल? लक्ष्मणबाबा गेले तो औरंगाबादचे लक्ष्मणबाबा, तुमच्या पत्रिकेत नाव टाकायचे ईश्वर महाराज. कारण काय? तर त्यांच्या देहाने अखंड भजन केलं. कोणी? त्यांच्या देहाने अखंड देवाचं भजन केलं, म्हणून त्यांचं या पत्रिकेत नाव आहे. डेंगाच्या मेटच्या पत्रिकेत दादा अखंड ज्याने देवाचं भजन केलंय त्याचं नाव कायमस्वरूपी राहणार दादा. कारण त्याचं पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. जो अच्युताचं भजन करील, तो देवाचं श्रीहरीचं प्रभूचं भजन करील, तो सदा सर्व काळ वाच्य राहील, मुखावर राहील लोकांच्या. वेडाला वेडाला हो दादा. या लोकांनी भजन केलं म्हणून आज आपण त्यांची नावं घेतो. ज्ञानोबा तुकोबारायांचं भजन आपल्याला भजन करायचं किंवा ज्ञानोबा तुकोबारायांचं नाव घेण्याचं कारण का? तर यांच्या देहाने अखंड भजन केलं आणि म्हणून आज आपण ज्ञानोबा तुकोबारायांशिवाय घास उचलत नाही दादा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अरे आपल्या आई वडिलांचं आपण नाव नाही घेत, पण ज्ञानोबा तुकोबारायांचं नाव घेतो देवाच्या नंतर. का? या लोकांनी अखंड भजन केलं. तसं जर आपण अखंड भजन केलं, ह्या देहाला किंमत काहीच नाही. पण हा अपवित्र कधी आहे, अमंगळ कधी आहे, हे दुःखाचं भांडार शरीरात कोठार कशाचं आहे? दुःखाचं कोठार. हे कधी? तर भजन नाही केलं तर. पण भजन जर केलं तर हा देह पवित्रच आहे दादा. विठाला विठाला
एक शंका उपस्थित होऊ शकते. शुद्ध श्रोते आहात, एक शंका उपस्थित होऊ शकते. काय की महाराज तुम्ही सगळ्यात आधी प्रश्न उपस्थित केला का शरीर अमंगळ, शरीर रोगाचे भांडार, आणि लगेच पुढे जाऊन तुम्ही म्हणता शरीर उत्तम चांगले, शरीर दुःखाचे सुखाचे घोषुले, शरीरे साध्य केले, शरीरे साधिले परब्रह्म. तुम्ही एका ठिकाणी म्हणता ते अमंगळ आहे, एका ठिकाणी अपवित्र आहे, आणि एका ठिकाणी म्हणता तुम्ही पवित्र आहे. तुम्ही दोन दोन भाषा कशा काय बोलता हो? काही गाड्या डबल इंजिनच्या ऐकण्यात दादा असतात. कशाच्या? डबल इंजिनच्या. ती माग इकडून पण चालते आणि इकडून पण चालते. मगाशी कोणतरी मी ऐकण्यात माझ्या आलं संदीप दादा, म्हणजे काही लोक तुम्हाला सांगू सप्त्यात पण येतात आणि कोणतरी म्हणालं माळेगावला जातात, म्हणजे दोन्हीकडे जातात. म्हणजे मला काय म्हणायचं तुम्हाला समजलं असेल. म्हणजे काही लोक इकडं परमार्थासाठी सुद्धा येतात आणि वरात असली लग्न असलं तर तिकडं सुद्धा जातात. म्हणजे त्याला डबल इंजिन म्हणतात. विडाला विडाला मग तुकोबा रे, तुम्ही एक तर अमंगळ तरी सांगा, पवित्र तरी सांगा, नाही तर मग पवित्र तरी सांगा. नाही 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 नाही, काही गोष्टी काही वेळेस दोन्ही गोष्टी बरोबर असतात, दोन्ही गोष्टी एकच असतात. पण महाराज तुम्ही आम्हाला पटवून देशाल? हो, मी पटवून दिल्याशिवाय राहत नाही. विडाला विडाला. समजा आता आपल्याला बाजारचा गाव म्हणजे जव्हार, ईश्वर महाराज बाजारला तुमच्या गावचे दोघे जण गेले. ते बाजारला गेल्यानंतर त्यांना असं वाटलं का जिलेबी खावी. जिलेबी खावी म्हणतात. जिलेबी खायला गेला दुकानदार, पावशेर जिलेबी खातो म्हणे. दोघं जण होते, वाड्याचा माणूस आणि जवारचा माणूस. समजा पाहुणा आला, समजा हार्दिक तरे वैभव महाराजांकडे. वैभव महाराज म्हणतात चला फिरायला, पण गरम गरम जिलेबी पाहिल्यानंतर म्हणतात का खाऊ का काय. आता हा वैभव महाराज हार्दिकला म्हणतात, हार्दिक खायची का रे जिलेबी? तो म्हणतो अरे अजून सप्ताह झाला नाही, पगार नाही झाला, कशी काय खायची, पैसे नाही खिशात, कारण पगार झाल्याशिवाय पैसे खिशात नाही. हां, तो म्हणतो अरे जाऊन दे रे, काय व्हायचं तर होईल. वैभव महाराज म्हणतात जिलेबी खाऊ. खाली जिलेबी आणि पावशेर जिलेबी घेतली. हार्दिक महाराज म्हणतो अरे त्याच्याकडे पण पैसे नाही, पण तो हाणायला लागला जिलेबी. म्हणून मी काय कोणाचं घोडं मारलंय, मी जिलेबी घेतो. याने जशी जिलेबी खाली, पण वैभव महाराजांनी आधी घेतली ती त्यांनी लवकर संपवली. तो निघाला हॉटेलच्या बाहेर. हॉटेल मालक म्हणतात वैभव महाराज पैसे द्या जिलेबीचे. वैभव महाराज म्हणतात आधी पैसे दिले मग जिलेबी घेतली. आधी पैसे दिले मग जिलेबी घेतली. वा, अरे दुकानदार म्हणतो पैसे कधी दिले, आधी जिलेबी घेतली, मग पैसे द्या म्हणे. हार्दिक महाराज तेवढ्यात मध्ये चालन म्हणाले, एक दुकानदार, ए वैभव महाराज तुमच्या दोघांचे भांडणात मी आधी पैसे दिले ते विसरून जाल. आता यांनी दिले का पैसे? यांच्याकडे दोघांकडे पैसे नव्हते. माझा मुद्दा तुमच्या लक्षात येईल. आता दुकानदाराला प्रश्न असा पडला की दोघं कसे काय खोटे बोलतील. अरे आम्ही तयार महाराज आहोत, आम्ही हरिपाठ करतो, आम्ही कीर्तन करतो, आम्ही मोठमोठे स्टेजवर जातो, आम्ही खोटे कसे बोलणार? महाराज खोटे कसे बोलतील? हॉटेल मालिक सुद्धा म्हणायला लागला नाही ना खोटे बोलणार. तो म्हणे मग तेवढ्यात हार्दिक महाराजांनी थोडीशी कल्टी मारली, बाजूला झाला. तेवढ्यात 10-20 लोक भांडण झाल्यानं म्हणती बया बया ग बया, आणि काय झालं ग बया. भांडण झाल्यावर 4 लोक जमली ग बया, आणि आले ना 10-20 लोक. काय झालं काय झालं? हे महाराजांनी पैसे दिले नाही, जिलेबी खाली. महाराज म्हणतो मी पैसे दिले मग जिलेबी खाली. पण त्याला लागतो आय विटनेस. काय आय विटनेस? म्हणजे प्रत्यक्षदर्शी पुरावा त्याला म्हणतात. म्हणजे कोण होतं? हार्दिक महाराज होतं. हार्दिक महाराज याने पैसे दिले का नाही मला ते माहिती नाही, पण जसे मी पैसे दिले, हार्दिक काय म्हणतो, जसे मी पैसे दिले तसे वैभव महाराजांनी पैसे दिले. मी तुम्हाला असा प्रश्न आता श्रोत्यांना विचारतो, ह्या दोघांनी पैसे दिले होते का एवढं सांगा. पण दुकानदाराला पटवलं का नाही एवढ्या लोकांच्या समोर? मग जसं हे दोघांनी जसं दुकानदाराला पटवलं तसं तुकोबाराय म्हणतात शरीर अमंगळ आहे, शरीर अपवित्र आहे, पण शरीर पवित्र सुद्धा आहे. पण शरीर अमंगळ अपवित्र कधी आहे तर जर देवाचं भजन केलं नाही तर, आणि जर देवाचं भजन केलं तर शरीर पवित्र आहे. बेटाला अरे हा देह जाणार आहे दादा, हा राहणार नाही दादा, याला काळ खाणार आहे. देह जाईल, 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 देह जाईल,
जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल. अरे हा देह जाणार आहे दादा, हा काय राहणार नाही दादा. हा शरीर जायाचे ठेवणे हे जाणार आहे दादा, हे राहणार नाही दादा. पण याला या देहामध्ये जर देवाचं भजन केलं. अरे तुम्हाला एक प्रश्न असा विचारतो. अरे एकाच्या दहने, अरे एकाच्या दहने म्हणजे एका माणसाला एक अख्खी माणसं गावातली मसनवटीत घेऊन जातात. माझा प्रश्न नीट ऐका, म्हणजे चिंतन नीट ऐका, तुमच्या लक्षात येईल दादा. एका माणसाला पेटवायला अख्खी माणसं मसनवटीत जातात. पण असा एकही माणूस समजत नाही का मला सुद्धा याच ठिकाणी यायचं आहे दादा. माणसाला जाणीव असावी दादा. मी पण ह्याच. अरे नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार. अरे आपलं गावाच्या बाहेर घर आहे दादा, गावात घर नाही आपलं. आपल्याला वाटतंय माझं गावात घर आहे, पण दादा हा तिकडं आपलं घर आहे. विठाला 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 दादा. मरणाची भीती प्रत्येकाला आहे. ती मरणाची भीती चुकवायची असेल तर भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. काय मरणाची भीती नसलेला माणूस फक्त दाखवायचा दादा. आता तुम्हाला एक 5G दृष्टांत आहे, फक्त सांगतो 2 मिनिटात दादा ऐका. आमच्या गावचा माणूस, तुमच्या गावचा नाही, त्याची बायको काहीतरी करत होती घरात. तो बंदूक खांदावर घेतली. बंदूक नाही, आता बंदूक नाहीच, म्हणजे आता ते फक्त काय त्या पिस्तोली नाही वा, त्या फटाक्या फोडायच्या पिस्तोल टिचक्या. कसली बंदूक आणि कसली काय. तो म्हणे मी वाघाची शिकार करायला जातो. नीट ऐका, 5G आहे थोडंसं. काय मी वाघाची शिकार करायला चाललो. बायकोला होतं काही काम, भाकऱ्या भाजायच्या होत्या. ती आतल्या खोलीत गेली, भाकऱ्या करून तासाभराने आले. का हो म्हणे काय झालं, तुम्ही वाघाची शिकार करायला जातो. म्हणे जातो की काय, अजून इथं थांबतो का काय, पण तासभर झाला ना तुम्ही इथंच आहे. अगं नाही म्हणे, समोर कुत्रा आहे. समजलं तुम्हाला का नाही. जरी नसल समजलं तर प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. हार्दिक समजलं ना तुला. बस ऐका. अहो वाघाची शिकार करायला चाललाय, पण कुत्र्याची भीती आहे. कशाची, कुत्र्याची भीती आहे. तशी मरणाची भीती कोणाला असा माणूस जगात दाखवायचा. मला वेडाला वेडा मी तुम्हाला समजेल उमजेल आपल्या भाषेत एक दृष्टांत सांगतो. काय समजा तुमच्या घरी एखादा पाहुणा आला. चौधरी सर तुमच्या घरी एखादा पाहुणा आला. तुमचं गेट तिकडं आहे, पण तुमच्या गेटवर कुत्रा आहे. काय गेटवर कुत्रा आहे. समजा मी तुमच्याकडे आलो तर तुम्ही ते कुत्र्याला दगड मारू नका, कुत्र्याला हाड म्हणू नका, त्याला दगड मारू नका, कुत्र्याला हाड मारू नका, हाड म्हणू नका. फक्त सांगा चौधरी सर ह्या कुत्र्याला आवरा. कशाला. माझा दृष्टांत तुमच्या पडदिशी लक्षात येणार आहे. तुम्ही कुत्र्याला हाड मारू नका, तुम्ही कुत्र्याला दगड मारू नका. त्याच्या मालकाला हाक मारा, चौधरी सर हे तुमचं कुत्रा आवरा बरं. कुत्रा आवरा तर चौधरी सर आले. हे टॉमी, त्याचं नाव दुसरंच काही असेल, फक्त मी टॉमी घेतलंय. मोत्या, टॉमी, काय असेल नाव ती. टॉमी कमिंग कमिंग कमिंग, इनकमिंग आउट गोईंग, 2च भाषा येतात. मोबाईलमध्ये फक्त येतो फोन तो इनकमिंग आणि जातो तेवढा आउट गोईंग. बस टॉमी कमिंग कमिंग. टॉमी आल्यानंतर लगेच त्याचा गोंडा घोळतो. कोणाजवळ, मालकाजवळ. टॉमी कोणाजवळ गोंडा घोळतो, मालकाजवळ. आणि आपण कोणाजवळ गोंडा घोळतो तर फक्त बायकोजवळ. विठाला ठाला तरी चौधरी सरांच्या गेटमधून बी जात नाही आतमध्ये. का, मला कुत्र्याची भीती आहे. पण ते सर काय म्हणतात, चौधरी सर काय म्हणतात, सुधा महाराज या बिंदास आता. का, कारण मालकाची ऑर्डर आहे दादा. तसा मला तुम्हाला सांगायचा. तुम्हाला जर कोणाला हाका मारायच्या असतील तर तो काळ गुलाम आहे. कोणाचा आहे गुलाम, तर देवाचा गुलाम आहे. तो काळ दास म्हणून आहे देवाचा. काळ गुलाम सलाम तू कया घरी राबतसे. काळ गुलाम सलाम तू कया घरी राबतसे. काळ गुलाम सलाम करी तू कया घरी राबतसे. काळ गुलाम
नाही तर संताला हाक मारा. तुकाराम 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 नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम. अरे काळ गुराम करी सलाम तुकिया घरी राबत असे दादा. जर तुम्हाला एखाद्याच्या घरात जायचं असेल तर समोरच्या कुत्र्याला हाड म्हणू नका, काही म्हणू नका, त्याच्या मालकाला हाक मारा. तसं हा काळ ज्याच्या ताब्यात आहे, हा काळ ज्याच्या घरी कामाला आहे, त्याच्या नावाने हाका मारा. आणि ते म्हणजे सांगायचे आहे तुकोबारायना अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. जसे गरजा दीप वाढे जसे गरजा दीप वाढे जसे जसे गरजा दीप वाढे जसे गरजा दीप वाढे जसे कळी काळा पाया पाडे कळी काळा पाया पाडे तो आपण रीतराना तो आपण कळी काळा पाया पाडे कळी काळा पाया पाडे तो आपण तो आपण जसे गरजा देव वाडे जसे गरजा देव वाडे कळी काळाचे पाया पडे कळी काळाचे पाया पडे जसे गरजा देव वाडे जसे गरजा देव वाडे कळी काळाचे पाया पडे संदीप दादा, मला वाटलं लाईटीत कसा काय अंधार झाला. ज्याचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे. जगद्गुरु तुकोबाराय अभंग घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये ज्याचे गरजता म्हणजे ज्याच्या हाका मारा, ज्याच्या नावे. हां, कोणाच्या नावाने हाक मारायचे तर त्या मालकाच्या नावाने हाक मारा. म्हणजे तो त्याचा नोकर त्याच्या आधी पाया पडल्याशिवाय राहणार नाही. तर मग काळ ज्याचा गुलाम आहे त्याचं नाव घेण्यापेक्षा त्याच्या मालकाचं नाव घ्या. म्हणजे ज्याचे गरजता पवाडे. पवाडे म्हणजे काय? पवाडे म्हणजे उंच स्वरात म्हणणे. पवाडे म्हणजे देवाचं गुणगान गाणे. पवाडे म्हणजे काय असतात? ज्याची कीर्ती साऱ्या जगतात. हे
जज कीर्ती साऱ्या जगतात दखन देशात महाराष्ट्रात महासुर शिवाजी अवतरला 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 हे हिंदू धर्माच्या रक्षणाला हिंदू धर्माच्या रक्षणाला हिंदू धर्माच्या रक्षणाला राम राम 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 हे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या भारत देशामध्ये आलेलं वादळ होतं दादा काळ बारीक वाजवा शाबाश या भारत देशामध्ये आलेलं वादळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्माची शान बाण आणि शान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पोटी जन्माला आलेलं बाळ म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज म्हणजे वीर छावा छावा म्हणतात कोणाला दादा औरंगजेबाच्या नजर कैदेत आल्यानंतर औरंगजेबाने कैद केल्यानंतर ठासून सांगणारा धर्म बदलणार आहात अजिबात नाही मेलो तरी 72 पण धर्म बदलणार नाही अरे अख्खं राज्य देतो स्वतःची मुलगी देतो दख्खनचा राजा करतो अरे हाट अशा सगळ्या तुमच्या कामनांना भीक घालतो हा संभाजी त्याला म्हणतात सूर शिवाजीचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज आहा दादा 41 दिवस माझा राजा यातना भोगत होता 41 दिवस हाताची नखा एक एक काढून टाकायची दादा हे जीभ छाटली होती दादा पायाची बोट तोडली होती अशी म्हणतात दादा अख्ख्या अंगाची कातडी सोलून टाकली होती आणि त्या सोललेल्या कातडीवरती माझ्या संभाजी महाराजांच्या मिठाचं पाणी ओतायचे दादा शपथ अशा महाराजांची ज्या भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी शंभूबाळ जन्माला आले आणि त्या भारतात आम्ही जन्माला आलो त्यांच्यानंतर आम्ही जन्माला आलो अरे आता जसे भ्याड हल्ले झाले काश्मीरमध्ये त्या भ्याड हल्ल्यांना आम्ही भेग घालत नाही असेल मर्दून की एखाद्याची तर नजरेला नजर भिडवावी अरे शत्रूच्या पाठीमागून गोळ्या काय झाडायच्या हिम्मत असेल मर्दा साली की तर हे निधड्या छातीच्या नो समोर शूर मर्दा होत आम्ही वीर मराठी आहोत आम्ही छत्रपतींचे साव्या आहोत आम्ही देव देश आणि धर्मासाठी लढणारे आहोत आम्ही प्राण गेला तरी 72 जन्मदाते आईचं दूध प्यालोय आम्ही या मातृभूमीचे ऋणी आहोत आम्ही ऋणमुक्त होण्यासाठी या भारत देशामध्ये जन्माला आलेलो आहोत छत्रपती संभाजी महाराजांचा ब्रीद घ्या दादा मेलो तरी 72 पण देव देश आणि धर्मासाठी शेवटपर्यंत लढणार दादा रे याला म्हणतात वीर योद्धा वीर छावा पवाडे म्हणजे त्या टोन मध्ये आलं पाहिजे कशामध्ये पवाड्याचा टोन वेगळा कीर्तनाचा टोन वेगळा आणि भारुडाचा टोन वेगळा सगळ्याचा टोन वेगळा आहे दादा प्रत्येक गोष्टीचा टोन वेगळा आहे हा पवाडे म्हणजे त्या उंच स्वरात आले पाहिजेत पवाडे म्हणजे काय तो उंच स्वरात गाणं हे गायक पा उंच स्वरात गातात हे लवकर प्रसिद्ध होणार दादा आपलं वाक्य आहे ज्यांचा उंच आवाज आहे ते गायक लवकर प्रसिद्ध होतात आणि ज्याला उंच स्वरात गायची सवय आहे किंवा ज्याला मोठं व्हायचं आहे त्याने उंच स्वरात सांगितलं पाहिजे दादा हा आपल्या भाषेत एक म्हण आहे ताकाला जायचं आणि लोटकं कशाला पाठीमागं ठेवायचं समोरासमोर दादा लढायचं वा पवाडे म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराजांना तानाजी मालुसरांनी सांगितलं राज कामगिरी माझ्यावर सोपवा राज कामगिरी माझ्यावर सोपवा हा मला फक्त कामगिरी सोपवा पण तानाजी आम्हाला अपयश चालणार नाही राज नवमीच्या दिवशी गड घेतो गवताची गंजी पेटवतो आणि तुम्हाला इशारा देतो तुमची वाट पाहतो हा कल्याण दरवाजामध्ये ताना तुमची वाट बघणार तुमचं स्वागत करण्यासाठी कल्याण दरवाजात उभा आहे याला म्हणतात पवाडा नाही तर आता ऐका तुमच्या इकडची नाही पण आमच्या इकडची अंगणवाडीची बाई मास्तरीन बाई म्हणे शिवाजी महाराज अफजल खान टर फाडला मी तिला म्हणतो माय तो नसता फाडला तर बरं झालं असतं अहो त्याचा टोन लागतो दादा तो रुबाब लागतो ती रग लागते दादा
तुम्हाला मावळा सांगायचा आहे तर त्या टोन मध्ये सांगितला पाहिजे. विठाला विठाला हाला, 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 हाला. पण तुम्ही आता शंका घेऊ शकता. तुम्ही म्हणसाल महाराज जवळजवळ 1 तास होत आला, तुम्ही नुसता गर्ज तापवाडे कळी काळ पाया पडे. पण तो आहे कोण? तो आहे म्हणजे अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा. तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौ आणि किती 18 जना. कोणाला विचारता? पुसा म्हणजे विचारणे, पुसणे म्हणजे विचारणे. कोणाला विचारता? तर तो पंढरीचा राणा. कोणाला विचारायचं? 6 म्हणजे 6 शास्त्र, 4 वेद आणि 18 पुराण. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मने पहावे पुराणे विचारो, पहावे पुराणे विचारो, पहावे पुराणे विचारो. तुका म्हणे नाही विश्वास जमले, पहावे पुराणे विचारो, पहावे पुराणे विचारो, पहावे पुराणे विचारो. तुकोबराया म्हणतात माझ्यावर जर विश्वास नसेल तर पुराणात जाऊन पहा. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणे विचारुणे. कोणाला? 6 चौ आणि 18 जण. त्यांना विचारा, पुसा जाऊन त्यांना. चहुवेदी जाण साही स्त्रीकरण, 18 पुराणे हरिशी गाती, 18 पुराणे हरिशी गाती. चहुवेदी जाण साही शास्त्रीकरण. किती? 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणात जाऊन विचारा. कोण आहे तो? कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदालाही नाही कळला अंतपारयाचा. कानडा राजा पंढरीचा. वेद नाही कळला, वेद नाही कळला अंतपारयाचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला. बोला बोला खालून. अंतपारयाचा. बोला. कानडा. वा 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 वा. मरून तुमचे पोटी जन्माले यावं, पण मी अजून 5-50 वर्ष मरत नाही आणि तुमचे पोटी काही येत नाही. तुम्ही म्हणले पण या बाया म्हणच ना.
मी म्हणतो बिचारीला काय झालं आणि काय नाही. 6वा-7वा हप्ता आला का नाही तुमचा? अरा फार वाईट रे बाबा. लाडके बहिणीचा. आता कसा एकदम समेवर आलास. हप्ता बिचाऱ्यांचा आलाच नाही. काय करतील, काय करू माय. हा त्याच्यामुळे त्या म्हणत ना. पण ऐका, 8-10 महिन्यापूर्वी एक निर्णय झाला. एसटीचा प्रवास फुकट. बाया 10-10 वर्षांनी मोठे झाल्या. किती? 75 वर्षाच्या झाल्या. नवरा म्हणा तू कधी मोठी झाली? म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. ईश्वर महाराज, एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली म्हणे. मग आणि 2-4-6 महिन्याने परत निर्णय बदलला. लाडकी बहीण 1500 रुपये, पण वयोमर्यादा 65 वर आली. आता बायांचा झाला. केले कर्म त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे की हरी हरी. आपण केलेले कर्म आपल्यालाच भोगायला आले. बाया आता म्हणे आता 10 वर्षांनी कशा बारीक व्हायच्या. पण आमची अटली शांता का, तिने दोन्ही योजना घेतल्या. शांता काकू पैसे आले काय? हो बाबू आले. पैसे पण आले आणि इष्टीचा प्रवास तोही बाबा फुकटच. बाबू दोन्ही योजना घेतल्या. कशा हो माय? म्हणे 75 वर्षाचंही कार्ड आहे आणि 65 वर्षाचं पण कार्ड आहे. आता बाया रेंजमध्ये खरी आल्या. विठ्ठल विठ्ठल कानडा राजा पंढरीचा. तो राजा पंढरीचा आहे कोण? हा, ज्याची गरजता पवाडे कळीकाळ पाया पडी तो हा पंढरीचा राणा. पुसा 6च वठराजना. आणि त्याचं जर चिंतन केलं, ऐका आता प्रमाण द्यायचं नाही. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. त्याचं जर नाव घेतलं तर भुक्ती म्हणजे भोग आणि मुक्ती म्हणजे मोक्ष माणसाला मिळतो. हे त्याचे फायदे आहेत नाम घेण्याची, देवाचं चिंतन करण्याची. 2 फायदे आहेत. काय? भुक्ती म्हणजे भोग. भोग म्हणजे काय? तुम्ही विचार करा. आम्ही लोकांची गाडीत बसून येतो 15-15 लाखाचे. हा भोग नाही तर काय आहे दादा? आज 5 पंचपक्वान्न जेवायला होते. हा भोग नाही तर काय आहे तुमच्या जीवनातला? अरे चांगले चांगले कपडे घालायला आहे आम्हाला. हा भोग नाही तर काय? एवढं मोठं स्टेज आहे, मेंढे सिस्टीम एवढी जबरदस्त आहे. हा भोग नाही तर काय आहे? समोर आता आमचा कृष्णात बसलाय, माऊलीचा दास. हा भोग नाही तर आमच्या जीवनातला काय आहे दादा? हा भोग आहे आणि त्याच्या नावाने मोक्ष सुद्धा आहे. पण ऐका दादा, काही लोक म्हणतील तुकोबाराया तुम्ही एवढं सांगितलं पण भोगही नको मोक्षही नको, पण आम्हाला वैकुंठाला जायचं. ते म्हणजे अभंगाचं शेवटचं चरण. वैकुंठाशी जावे, वैकुंठाशी जावे, वैकुंठाशी जावे, वैकुंठाशी जावे, वैकुंठाशी जावे, वैकुंठासी जावे, वैकुंठासी जावे, वैकुंठाशी जावे, वैकुंठाशी जावे, वा वा. वैकुंठाशी जावे, वैकुंठाशी जावे, जावे, वैकुंठासी जावे, वैकुंठासी जावे, वैकुंठासी जावे. तुका म्हणे ज्याचे नावे, तुका म्हणे ज्याचे नावे, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा. तुका म्हणे वच जाणे, तुका म्हणे ज्याचे नावे, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा. 6-18 जरा पुसा 6-18 जरा
नटराजना तुम्ही म्हणत पुसा सहज 18 जना 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 मरा हा राम हा राम हा पुसा सहा 18 जना पुसा सहा 18 जना आहाना पुसता सहसा 18 जना आता तुम्हाला वैकुंठाला जायचं आहे ना, मग एकदा देवाचं नाव घ्या. त्या देवाचं नाव घेतलं का तुम्ही वैकुंठाला गेले म्हणून समजा. विठोबा इथं काय बदजवारचा भाजीपाला आहे काय? अजिबात नाही. वैकुंठाला जायला म्हणजे तपाचं सामर्थ्य लागतं. जपी तपी संन्यासी हजारो लाखो वर्ष तप करतात तेव्हा वैकुंठाला जातात दादा. कोणी असा वैकुंठाला जात नाही. वैकुंठाला जायला तपाचं सामर्थ्य लागतं, पण देवाचं नाव घेतं ते ॲटोमॅटिक माणूस वैकुंठाला जातो.
ऐका दादा, तुमच्या गावासारखं गाव, सात्विक गाव, ढेंगाच्या मेठसारखं गाव, दोघे भाऊ, एका आईला 2 पोरं, एक सात्विक, एक देवाचं नाव घेणारा आणि एक बाकी देवाचं नाव न घेणारा. पण बड्या भावाला वाटत होतं बारक्या भावाचं पण चांगलं व्हावं. कोणाचं? माय चांगलं झालं, माझ्या भावाचं सुद्धा चांगलं व्हावं, आणि हीच भावना असावी. हेच रामायण शिकवतं आपल्याला दादा. हो, बंधुप्रेम हेच शिकवतं दादा आपल्याला. हो, काय शिकवतं बंधुप्रेम दादा? थोडा इको द्या बारीक. हो, ज्यावेळेस लक्ष्मण जेव्हा पडला रणांगणामध्ये दादा, इंद्रजितचा बाण लागला त्याला, त्यावेळेस भगवान राम लक्ष्मणाचं डोकं मांडीवर घेऊन रडत होता दादा. मेरे लखन दुलारे बोल कछु बोल, मेरे लखन दुलारे. ए लक्ष्मणा, ए भावा, अरे बोल ना काहीतरी. अयोध्येतून जेव्हा तुला घेऊन आलो होतो तेव्हा कौशल्य मातेने सांगितले, ते रामा माझ्या लक्ष्मणाला सांभाळून आण. काय? दोघे सख्खे भाऊ नव्हते दादा, चुलत भाऊ होते, पण प्रेम कशाला म्हणतात तेवढं सांगायचं मला. लक्ष्मणा, मा कौशल्याला उत्तर काय देऊ? आई सुमित्रेला उत्तर काय देऊ? आई कैकेयीला उत्तर काय देऊ? लक्ष्मण तुझ्या बरोबर आला होता. मेरे लखन दुलारे बोल कछु बोल. दादा, मोठ्या भावाला काटा रुतलं तर बारीक भावाला सुद्धा वाटलं पाहिजे की मला सुद्धा काटा रुतलाय दादा. याला म्हणतात बंधुप्रेम. नाही तर काय कामाचं दादा? कुत्रे सुद्धा जगतात, सगळे जगतात, जनावरं सुद्धा जगतात, पण त्या जगण्याला महत्त्व काय दादा? मेरे लखन दुलारे बोल. ए लक्ष्मणा, अरे बोल काहीतरी. अयोध्यात असा जाऊ शकत नाही तुझा भाऊ राम. अरे जगाचा मालक होता तरी सुद्धा रडत होता दादा, डोकं ठेवून लक्ष्मणाचं मांडीवर घेऊन रडत होता. याला म्हणतात बंधुप्रेम. आज भावाभावाची भांडणं चाललीत, लाज वाटायला पाहिजे आपल्याला. अरे मिटवून टाका भांडणं. आपण भाऊ भाऊ म्हणतो कशाला? अरे खांद्याला खांद्या लावून लढण्याची आमची ताकद आहे दादा, हिंदू संस्कृती आहे आमची. आणि आमचं चाललंय काय? मेरे लखन दुलारे बोल कछु बोल. दादा, मोठ्या भावाला वाटत होतं माझ्या भावाचं सुद्धा कल्याण हो, हा देवाचं नाव घेत नाही म्हणून मोठ्या भावाला वाटत होतं दादा. काही दिवसांनी एक साधू आले त्यांच्या गावामध्ये, डेंगाची मेटमध्ये. साधू म्हणे, बाबा या आमच्याच घरी मुक्काम करा. माझी एक विनंती आहे आपल्याला. मी देवाचं भजन करतो, देवाचं नाव घेतो, पण माझा लहाना भाऊ देवाचं नाव घेत नाही दादा. ठीक आहे, मी 4 दिवस थांबतो तुमच्याकडे, पण तुझ्या भावाला नाव घ्यायला लावतो देवाचं. आणि बघा, पण तो भाऊ असा बिलिंदर होता की साधू घरात का तो घराच्या बाहेर. 4 दिवस घरीच आला नाही. आता तो साधू महाराज म्हणे, ए दादा, मी आता 4 दिवस तुझ्या घरी राहिलो, हा एकही दिवस येईना. म्हणे आता एक काम करा, मी गेलो अशी अफवा उडवा गावात. काय? साधू गेले अशी अफवा उडवा. आणि खरंच अफवा उडवली. साधू दरवाजाच्या आत लपून बसला. भाऊ हळूच आला. हळूच जसा आला तर आधी दरवाजा आपल्या कोणाच्या घरी जातो तसा दरवाजा तो वखून पाहतो. वखूनच पाहणे म्हणतात ना त्याला, डोकावून पाहणे, वखून पाहणे म्हणतात त्याला. तो वखून पाहायला लागला, तसा साधूनी धरला. तो म्हणे मला सोड. तो म्हणे एकदा राम म्हण, तुला लगेच सोडतो. काय म्हण? राम म्हण, लगेच सोडतो. तो म्हणे मी असलं काही म्हणत नाही, तू मला सोडून दे. तो म्हणे एकदा राम म्हण, लगेच सोडतो. मी असलं काही म्हणतच नाही. तो म्हणे एकदा राम म्हण. अरे मी राम भीम काही म्हणत नाही. राम न म्हणता म्हणता एकदा राम म्हणून गेला. काय? मी राम भीम काही म्हणत नाही. साधूने सोडून दिलं. पण दैवयोग असा त्याचा अंतकाळ जवळ आला. पण जसा अंतकाळ जवळ आला तर तसं काय आपली विकेट एकदा पडली. एकदा विकेट पडली की तिथे यमाच्या ताब्यात. कोणाच्या? अरे यम घेऊन गेला आणि चित्रगुप्ताच्या तिथं मांडला त्याचा हिशोब सगळा. बघ रे म्हणे, हा डेंगाची मेटचा होता. कुठला? तुमच्या गावातला, आमचे नाही. हा डेंगाची मेटचा होता, याची वही काढा म्हणे, यांनी काय काय केलं आहे म्हणे. कुठे जात होता काय वरातीला वगैरे? यस करा, यस. हा, आता आपण पण वरातीला जातो ना लग्न लावायला दादा. कोणाची लग्न गरीबाची असतात, जातो की आपण सगळेजण. यस यस करा. याचं चरित्र कसं आहे म्हणे, याने जीवनात कधीच देवाचं नाव नाही घेतलं, पण एकदा देवाचं नाव घेतलं. कितीदा? एकदा किती? ते इथं साधूनी धरलं तर हाताला म्हणे, म्हणून एकदा देवाचं नाव घेतलं. म्हणे तो यम म्हणे याला कायच करावं म्हणे. तुला म्हणे एकदा देवाचं नाव घेतलं त्याचा फळ भोगायचं.
का नरकात जायचं? तो म्हणे एकदा काय तुमचं आहे ते मला देऊन टाका, म्हणजे मी मोकळा. म्हणजे मागावून मी नरकातच जाणार. त्यालाही कळून चुकला का आता आपली दांडी उडगुल झाली. आणि म्हणे मग आता यम म्हणे याने तर मोठ्याचं नाव घेतलं, एकदा राम म्हणलाय, फार मोठ्याचं नाव घेतलाय, याला कायच फळ द्यावा. तो म्हणे मला जर यानं काही चुकून दुसरं देता आलं तर हा म्हणे हे तर माझ्या बोकांडे येईल. म्हणून त्याने काय केलं, म्हणे याला माझ्याकडे नको, याला म्हणे कोणाकडे न्या. देवाचा राजा कोण? इंद्र. आणि आपला राजा कोण? देवेंद्र. म्हणजे देव इंद्र, मी इंद्रच म्हणतो, मी इंद्रच म्हणतो. इंद्राकडे नेलं तर इंद्र म्हणे मला नाही देता येत त्याचं काही फळबिळ. हां, सवेची इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागते माघारे मृत्यू लोका. हो, इंद्रपद असं आहे, काही दिवस भोगलं का पुन्हा एकदा खुर्चीतून उतरला का खाली. तो म्हणे मला फळ देता येत नाही. मग यम इंद्र कोणाकडे गेले? म्हणे ज्याचं निर्मिती ज्याची आहे, कुलाल हाडाचा, बापचा हाडाचा, अखंड मडकी घडतो रे. कोण? ब्रह्मदेवाचं आपलं प्रोडक्शन, म्हणजे ब्रह्मदेव आपला बाप. आपल्याला घडवणारा कोण? चला म्हणे ब्रह्मदेवाकडे गेले तर म्हणे इले काहीच फळ देवा. याने रामाचा एकदा नाव घेतलंय. ब्रह्मदेव म्हणे मला फक्त पक्षवाढीचं काम येतं. काय पक्षवाढीचं काम करणं, कोणाला तिकीट द्यायचे हे माझ्या हातात नाही. म्हणे मलाही देता येत नाही. मग राम पूजी सदाशिव, सदाशिव राम पूजी सदाशिव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करे महादेव, ओ राम पूजी सदाशिव. भजन करे महादेव, देव भजन करे महादेव. सतत श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम भजन करणारा कोण? महादेव. चला म्हणे कुठं? कैलास पर्वत. आणि बस कैलास पर्वतावर सगळ्यांची वरात गेली. किती जण? हा गावचा, आपल्या गावचा यम, ब्रह्मदेव, देवेंद्र आणि महादेवाकडं किती झाले? 5 जण झाले. आणि म्हणे मग आता महादेव सुद्धा म्हणे मला काही याचं फळ देता येईना, मला फक्त देवाचं नाव घ्यायचं माहिती, मी माझ्या आनंदासाठी देवाचं नाव घेतो, भजन करतो. म्हणे वा. म्हणे एक काम करा, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे चला. कोणाचं नाव आहे? वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. अरे ज्याचं नाव जो वैकुंठात राहतो त्याचं नाव घेतलंय ना याने, मग त्याच्याकडेच न्यावं लागेल ना, तो फळ देईल ना. पण याला जरा आली पावर, 4 जणांना मेळ लागत नाही, म्हणजे याच्यात काहीतरी मर्म आहे म्हणे. ए तुम्ही सकाळपासून इकडून तिकडं शांताबाई. अरे मी म्हणे चक्रा किती मारायचे हार्दिक, सकाळपासून इकडून तिकडं. हा म्हणतो इकडं चल, तो म्हणतो तिकडं चल. तुम्हाला काय द्यायचं ते इथं द्या, आता माझ्याची काही हिंमत नाही, मला चालता येत नाही. काय? हे बाबा असं नको करू, कारण ज्याचं नाव घेतलंय त्याच्याकडे जावं लागल, तर हा गुंता सुटल. तो म्हणे मला काही घेणं देणं नाही, मी आता थकलो, माझी गलित गात्र झाली, आता माझ्याच्यानी जमत नाही. आता याला जरा पावरच चढली. याला माहीत होता का आता आपण यांची बरोबर सगळ्यांची कोंडी केली, 4 देव यम सगळ्यांची कोंडी केली. बस तो म्हणे ए बाबा जाया तर लागलच, मी लागला तर पालखी आणतो. हा म्हणे पालखीत बसन. वा, पालखीत बसतो. आणि पालखी चालली, चौघाचे खांदेवर चालला बसून. अरे समजाविल कोण याला खाली बसून. कोणाचा खांदा? यमाचा, इंद्रदेवाचा, ब्रह्मदेव आणि महादेव खांदेकरी. कितींदा नाव घेतलं तर तुका वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. आणि देवानी पाहिलं देव सिंहासनावर बसलेले. काय रे खांदेकरीचे एवढे भारीतले खानदानी खांदेकरी होते. देव म्हणे हा का लहान माणूस नाही, हा कोणीतरी जपी तपी संन्यासी आहे, पालखीला पुढं झाला पाहिजे म्हणे. देवच उठून आल्यावर म्हणे बरा झाला, याला फळ दिला नाही म्हणे, हात आपल्याला खाऊन बसला असता, हा मोठेचा माणूस आहे म्हणे. आणि देवाने उतरवला पालखीतून, हाताला धरून आपल्या सिंहासनावर नेऊन बसवला. आणि मी तुम्हाला आता प्रश्न विचारतो, देवाने प्रश्न विचारला तोच तुम्हाला विचारतो. देव म्हणे बोला कशासाठी आणला? आमचे खांद्यावर बसून आला, तुम्ही हाताने धरून उतरवला आणि तुमच्या सिंहासनावर नेऊन बसवला, आणि आता याला देताच काय? अहो देवा म्हणे एकदा यांनी नाव घेतलेलं द्यायचं काय?
यम म्हणे म्हणे आता कार्यक्रम याचा फिट झालाय, याचा काय आता संपलेल्या गोळ्या आहेत सगळ्या, याला म्हणे आता नरकात घाला. अरे येडे झाले का काय? तो माझ्या ज्याने मला पाहिलं, जो माझ्या वैकुंठाला आला, त्याला जर तुम्ही परत नेशाल तर नाव माझं जाईल. अरे एकदा नाव घेतलेलं इतकं मोठं फळ आहे, तर देवाचं नाव का घेऊ नये दे दादा? हा, देवाचं नाव घेतल्याशिवाय मरायचंच नाही दादा. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. ऐका दादा, आता संधी मिळाली तर संधीचं सोनं करावं असं म्हणतात. मी एक संधीचं सोनं करणार आहे दादा. ऐका, देवाचं नाव काय घ्यायचं म्हणून एक जुनं भारूड म्हणतो, कोणाचं? नाथ महाराजांचं. जरा दादा थोडी सिस्टीम द्या. अरे द्या जरा आवाज द्या. देव तुमचं कल्याण करील. 500 मशनी तुमच्या होतील 500. पूर्वी यायच्या आपल्याकडे फुग केसावं फुग यायचं ना बाया. हा, फुग घे आणि फणी घे. काय? वाताचं घे, गुडघ्याचं घे, कमरेचं घे, मानेचं घे, ते ग माय. आणि केसारी फणी ग मैना काळी पोहत मनी घे. केसारी फणी ग मैना काळी पोहत मनी घे. केसारी फणी ग माय मनी घे. केसारी केसारी फणी ग मैना काळी पोहत मनी घे. केसारी फणी ग मैना काळी पोहत मनी घे. अरे काळी पोत घे बाराण्याला, आयुष माग घर धन्याला. अरे भाव होता त्या भारुडामध्ये. काळी पोत घे बाराण्याला, आयुष्य माग घर धन्याला. अरे जसं जपावं काळ्या मन्याला, तसं जपावं घर धन्याला. काय? अरे जसं जपावं काळ्या मन्याला, तसं जपावं घर धन्याला. घे गो माय पिंट्याची माय, चिंट्याची माय, काळी पोत मणी ग मैना काळी पोत मणी घे. केसारी फणी ग मैना काळी पोत मणी घे. केसारी एका जनार्दनी नाथाचं भारूड. कोणाचं? एकनाथांचं भारूड. एका जनार्दनी नाथांचं भारूड. हरिनाम घे तू मुखान घे. घे ग माय. आणि पिंट्याची माय, चिंट्याची माय, केसारी फणी ग मैना काळी पोहत मणी घे. फणी ग मैना काळी पोहत मणी घे. आठवा भरून जोंधळ दे, तुझ्या बबीला माझा झुबा घे. किती? आठवा भरून जोंधळ दे. ती फुग्यावाली म्हणते, फुग्यावाली. तुझ्या बबीला माझा झुबा घे. आणि हावसा ये ग कावसा ये, तुझ्या पोरीला जाईच काजळ घे. कशाचं? जाईच काजळ घे. आणि घे ग माय. हे पिंट्याची माय, चिंट्याची माय, केसारी फणी ग मैना काळी पोत मणी घे. केसारी फणी ग मैना काळी पोत मणी घे. अशी भारुड म्हणावी, अशी देवाचे नाव घेणारी म्हणावी. नाही तर आता गायी गेल्या, म्हशी गेल्या. आता गायी गेल्या, म्हशी गेल्या. आणि आता घरी कोंबड्या आल्या. 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 आता घरी कोंबड्या आल्या.
घरी कोंबड्या आल्या. ओ! अरे गायी गेल्या म्हशी गेल्या आता घरी कोंबड्या आल्या. तुमच्या कोंबड्याची नुसती कटकट कट. कोंबडी कशी करते माहितीये तुम्हाला? ऐका कृष्णा, कट कट काय टाक टाक टाक. कोंबडी जशी कॅप्टन. मी नाही सांगत, माझा बाप कबीर महाराज सांगतात, मुर्गी के पूत घनो. किती घनो म्हणजे बरीच. कोंबडीला पोरा किती हो दादा असं म्हणतात, शास्त्र म्हणतं. मी नाही सांगत, कबीर महाराज सांगतात मुर्गी के पूत घनो आगे पीछे थाट. कोई चिल्ली ले गई कोई बिल्ली ले गई हो गई बाटा बांट. कोंबडी जशी कॅप्टन. टाक टाक टाक. आधे मेरे पीछे आओ आधे मेरे आगे आओ. आणि एक नाही मागावून एक नाही पुढवून दादा एकलीच कोंबडी. त्या कोंबड्यामध्ये तुम्हाला माहित आहे का कोण होते? अप्सरा आली इंद्रकुळातून आली पसरली लाली. इंद्राच्या दरबारातल्या अप्सरा होत्या. आहे काय? अप्सरा कोंबड्या होत्या. म्हणून त्या नाचताना अप्सरा आले. वाकरेलच्या वाकरेल त्या ती नाचायची सवय म्हणून वाकरेलच्या वाकरेल. हा त्या अप्सरा होत्या. आणि काहीतरी झाला म्हणून इंद्राने शाप दिला, जा पृथ्वी तलावर जाऊन कोंबड्या होशाल. तुम्हाला एक मर्म सांगून ठेवतो. आमचे गुरुजी सांगायचे, लक्ष्मण महाराज गुडदे म्हणायचे, ऐका कोंबडी तर वाईट आहे का नाही मला माहित नाही, पण कोंबडीने जी टाकलेली विष्ट आहे तिच्या पायाला चुकून लागली. हार्दिक महाराज आणि वैभव महाराज चुकून लागली तर 6 महिने पायी वारी केल्याचं पुण्य जातं. इतकं वाईट आहे ते कोंबड्याची विष्ठा. कोंबडी किती वाईट असेल. माझ्या बापाचं काय जातं? विढाला विढाला ज्याचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा साच वठराजन. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारे दासी. आणि वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नव्हे. अशी लोक माझ्याकडे टुकू टुकू पाही रे टुकू टुकू पाही. वा वा बाबा काय सांग तू आणि बाबा काय नाही सांगत. माई सेवा झाली आता उठशाल तरी काही हरकत नाही. तुम्ही माय मेले करू नका माझा राग धरू. अरे कराविली तैशी केली कटकटक वाकुडी का नीट देव जा रे. माझ्या माऊलीचा दरबार बना रहे दरबार. ऐसे बोलत चालत चालत ऐसे बोलत चालत चालत बोलत बोलत ऐसे बोलत चालत चालत ऐसे बोलत चालत चालत बोलत बोलत दोघे आले गंग्यात दोघे आले गंग्यात ऐसे बोलत चालत चालत राम ऐसे बोलत चालत चालत दोघे आले गंग्यात ऐसे बोलत चालत माऊली जेव्हा ज्ञानोबाराया काशी विश्वनाथाला भेटायला गेले दादा त्यावेळेस अभंग आहे दादा. ऐसे बोलत चालत राम रे दोघे आले गंग्यात ज्ञानदेवाचा धरीला हात राम. दादा थोडा त्रास दिला उशीर झाला जरा पण ऐका दादा गरज आहे त्याची.
थोडं पण निरं मगाशी म्हणलं तसं दादा, थोडं पण निरं झालं पाहिजे, तुमच्या जीवनाचं सार्थक झालं पाहिजे. जेव्हा मला यांनी बोलवलं तेव्हा मी पण माझं 100% देण्याचं काम केलं पाहिजे दादा. तुम्ही जसं 100% तुमचं योगदान देता, ग्रामस्थ मंडळी, सप्ताह आयोजक, नियोजक सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. आमचा माऊलीचा दास संदीप दादा, अरे परीक्षा होती, एक्झाम देऊन आलाय दादा. 4 वाजता पेपर संपलाय आणि नाशिकहून निघाला आहे दादा, निफाडून निघाला, नाशिकला आला, नाशिकहून इथं 8-8:30ला पोचला आहे दादा. जेवला नाही, जेवला तर इथं येऊन त्यांनी मांडणी केली दादा. आमचा संदीप दादा मिंडे, त्र्यंबकेश्वर दादा, वा वा वा, टाळ्या वाजवा जरा. हो, आणि ही गायक मंडळी दादा, काय अरे यांना काजू बदाम खायला द्या रे. हे पोरं जगली पाहिजेत, जास्त जगली पाहिजेत दादा, तर भारताचं नाव उज्ज्वल करतील आपल्या. आणि आमच्यासारखे कीर्तन काय एका मिनिटात मेले पाहिजेत काय, ते पण जगले पाहिजेत, त्यांना पण काजू बदाम द्या. आमच्यासारखे पण जगले पाहिजेत. आम्ही वरडून वरडून अरे माझी आतड्या बारीक होत आली आता, इतका मी आरडतो. मग तुम्ही विचार करता, मी एक पंगत जेवलोय तरी इतका ओरडतो. मी जर 2-3 टाईम जेवलो नाही ना दादा, ते हे असा सिस्टीम तर मी बंद पाडून टाकतो. नाही दादा, झाली माझी सेवा. ऐका तुम्ही, संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानो. मोठी मोठी माणसं दादा, वयस्कर माणसं आमच्या समोर बसावं, आमचं ऐकावं, काय भाग्य असेल आमच्या. अरे नामा म्हणे माझ्या वडिलांचे पुण्य आणि सापडले धन बिटे बुरी. नामदेवराया म्हणतात, अरे बिटेवरचा देव भेटला असेल तर माझ्या आई वडिलांची पुण्य आहे दादा. तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आहे तो माझ्या आई वडिलांमुळे आहे दादा. आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो नसतो दादा तर आज इथे या स्टेजवर उभा राहिलो नसतो दादा. नामा म्हणे माझ्या वडिलांची पुण्य आणि सापडले धन विटेवरी दादा. हे माझ्या आई वडिलांची पुण्य आहे अजून. आणि ज्या वेळेस माझी पोरं चांगलं खातील, ज्या वेळेस माझी पोरं कीर्ती करतील, समजेल माझी पुण्याही कामाला आली. हा, आपण जर आज यथायोग्य काही खात पित असेल आणि चांगलं होत असेल, आपलं नाव लौकिक होत असेल तर आपल्या आई वडिलांची पुण्य आहे दादा. आई वडिलांच्या चरणावर नतमस्तक व्हा. देवळात गेले नाही तरी चालेल, देवळात जायलाच पाहिजे, पण आई वडिलांच्या पहिले पाया पडा. घरी आई वडील, अरे कशास जाता दूर येथेच पंढरपूर. अरे तुमच्या गावात तीर्थ आहे. तुकडोजीराव महाराज सांगतात, आता मला वेळ नाही म्हणून, नाही तर माझ्याकडे भरपूर मटेरियल आहे, मी तुम्हाला रातभर उठून देऊ शकत नाही, इतकी पावरच करून आलो तो आज मी. पण ते चांगला असल्यावर ऊस गोड लागला काय म्हणजे मुळासकट खावा काय, अजिबात नाही. तो आता ऊस तसाचा तसा मी शिल्लक ठेवतो. झाली माझी सेवा दादा, द्यावे तेवढे धन्यवाद. आपण सगळं संत सज्जन मायबाप, चुकून एखाद्याला शब्द लागला असेल तर तुम्ही माझ्या मेले करू नका, माझा राग धरू.